फायनली आम्ही फिस्कुटीवरून घरी आलो. पण मी तुम्हाला एक सांगते का देवीचा तिथं चमत्कार खूप मोठा झाला आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितले का तिथं देवीचा चमत्कार कसं झाला, कसं घडलं. अगर माझ्या व्हिडिओमध्ये कोणती गलती झाली असेल तर प्लीज करून माफ करा. आणि ज्या ताईनं चमत्कारबद्दल माहिती सांगितली तिला पण म्हणजे माफ करा. आणि नक्की पहा फिस्कुटीच्या महाकालीचा चमत्कारचं व्हिडिओ बघा, नक्की पहा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये खरंच कोणती गलती झाली आहे तर मनाने मी तुमच्याशी माफी मागते. आणि त्या ताईकडून पण माफी मागते. त्यांनी बोलता म्हणजे तिची कहाणी सांगितली कशी तिचा चमत्कार झाला आणि ते कसं तिथं ते देवीचा उगम झाला. तर जे कोणी माझा व्हिडिओ बघतील तर खरं सांगते या व्हिडिओमध्ये आमची दोघींची काही गलती जर झाली असेल तर माफी. हे एव्हरीबडी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो फिस्कुटी, जे महाकाली निघाली तिथं आम्ही चाललो. तर आज आमची फायनली तयारी वगैरे झाली आहे, माझ्या मुलींची वगैरे झाली. कारण की आज आम्ही चाललो आहे पोंभुर्ण्यावरून, कारण की आम्ही बल्लारशावरून तर चाललो नाही. तर पोंभुर्ण्यावरून आपल्याला किती किलोमीटर पडते, कसं पडते मी हे तुम्हाला पूर्ण सांगेन. आणि आमची सगळ्यांची तयारी झाली आहे, सगळ्यांची तयारी झालेली आहे. तिचा कॅमेरा खराब झाला आहे म्हणून हे सांगत आहे. पाणी बघू शकतात आमचं सगळं मी आमचं झालं आहे. मसाला भात बी झाला आहे, मसाला भात बी झाला आहे, सामान बी झालं आहे. आणि सगळेजण आई भाऊ सगळेजण आपापली तयारी करत आहे. आणि आम्ही चाललो आता फिस्कुटीला. तुम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत जाईल तर कसं काय. जर तुम्हाला पोंभुर्ण्यावरून फिस्कुटीला जायचं असेल तर जास्त नाही, 30 किलोमीटर आहे. हा आहे मूळ रोड आणि हे फिस्कुटीच्या महाकालीचा रोड आहे. आणि ह्या पोंभुर्ण्यावरून आपण इकडून आलो तो जसे आपण तिथं गेलो तिथं आपल्याला शक्तिपीठी फिस्कुटी म्हणून लिहिलं आहे, त्याच रोडानं आपल्याला सरळ अंदर जायचं. आणि खूप चांगला नजारा आहे आणि खूप चांगली चमत्कारी माता आहे. हा मूळ रोड आहे जिकडून आपल्याला जो मधला रस्ता आहे तिथं गेल्यानंतर खरंच काही इतके छान गाड्या वगैरे होते आणि दुकानं वगैरे होते. आम्ही दर्शन वगैरे केलं आणि पुरा पहाड पे मम्मी को लेके दरबार चालू आहे म्हणून त्यांनी आम्हाला व्हिडिओ काढून नाही दिले, म्हणून त्यासाठी आम्ही आता एवढाच व्हिडिओ काढलो. इतकं छान नजारा आहे, खूप छान मस्त आहे ना, छान आहे. फिस्कुटीचा हा महाकालीचा मंदिर आहे तर नक्की या. इथं खूप चांगलं आहे. महाकालीचा मन्नत पूर्ण होते इथं. जे कोणी आले त्यांनी मन्नत अगर केले का ती इथं मन्नत पूर्ण होते. तो तुम्ही नक्की या फिस्कुटीला. मम्मी चल कान के देखेंगे अपन. अच्छा यहाँ पे अपने बल्लारसी में भी नहीं मिलती, यहाँ पे सस्ते मिलते. ऐसी बात करते क्या नाला खाना काल पनी का बकरा का वो सूख गई थी
कसं निघली आहे ना जमिनीतून, जशी त्यांच्या सपनामध्ये जात होती तिला त्याच्या मग सपनामधून नाही का ते सांगितली तर मी निघता हो म्हणून. जेव्हा मग ते जाऊन पाहिली मग इथं जंगल वगैरे होता मस्त. पहिले छोटीशी होती, आता बहुत मोठी झाली. हो का? मोठी आपोआपच मध्ये वाढत आहे. तर पूर्ण पाय बी निघले आहे का? पूर्ण पाय वगैरे निघले आहेत, पण आता चंद्रपूरची कसं सरळ होती ते असे पाय तुंगडे करून आहे असं आहे. 5 वर्ष. मग कसं माहित झालं मग लोकांना इथं हे आहे म्हणून? लोकांनी कसं तिच्या सपनामध्ये जात होती ना, म्हणजे तिला त्रास होत होता. घरचे लोक कसं माणूस बाई मानली तर माणूस नाही मानत आहे का नाही, तसं मग तिला त्रास होत होता. मग त्यांनी स्वप्नात येऊन सगळ्या तिला सांगितले. मग तिलेच मग तेच आली इथं एकटीच. मग गावातले लोक सर्वजण आले. मग तिथं पाहतून मग त्यांनी मूर्तीच निघत होती. म्हणजे हे पूर्ण शोधले का त्यांनी डोंगरावर? काय काय नाही वगैरे काहीच शोधले नाही. जसं ते मूर्ती जसं निघली तसंच ते न आली इथं. पहिले तेव्हा जंगल इथं पूर्ण जंगलच होतं. जाताना म्हणजे असे डोंगरावर चढल्यासारखे गेले. आता ही 2 वर्ष झाली पायऱ्या झाले. असं होता. हा 1 वर्ष झाला, आता मंदिर झाला. हो का? नाही तर असं फुलच होतं ना, छोटंसं वाटतं. छोटंसं होतं. म्हणजे ज्यांची मन्नत पूर्ण झाली ते देते है ना? इथं म्हणजे सक्सेसफुलच होते. कोणती जे गोष्ट जे मायल म्हणलं ते सक्सेसफुलच होते. महाकाल शक्तीपीठ येतलेच वेळ. आमचं घर त्यांचं घर लागूनच आहे. चौधरी नाही, आगडे तेरी. लागला का तुमचा नंबर? लागला का? नाही, आम्ही नाही लागलो. दर्शन घ्यायसाठी पहिल्या वेळी, मग पाहू. म्हणजे त्यांच्यामध्ये किती वाजता येते मग अंगात? इथं येते 9 वाजता येते ताई, पण इथं नंबर लावून ठेवा लागते. इथं 6 वाजता येऊन कधी कोणी लोक नाही का पहाटेलाच येऊन राहते. 4 वाजता, पहिले 4 वाजतापासून येत होते, आता 4 वाजतापासून येत नाही, 5 वाजतापासून येते. जे काही प्रॉब्लेम आहे ते इथं सॉल्व होते. संध्याकाळी उतरते का आता? हो, संध्याकाळीच उतरते आता. 9 वाजता इथे बसतात. हो, 9 वाजता. जेवण वगैरे काहीच नाही. त्यांनी जेवण नाही करत? नाही करत. हो का? कधीच नाही? सकाळी रात्रीचा? जेव्हा बैठक राहते ना तेव्हा सकाळी जेवण नाही करत, मग सायंकाळी. वगैरे लावा. हो, धन्यवाद ताई, माहिती चांगली दिली तुम्ही. काही नाही. हो, नंतर भेटू आम्ही. पुढच्या अडचणच नक्की येऊ. तू क्या केली? मोबाईल गेली. खूप चांगले खेळणे झाले. तर मग अजून मी ना कानाचे घेतलं मस्त नवीन. चला, आता आमची फायनली आपला व्हिडिओ झाला आहे, तर आम्ही पण आता निघत आहोत, कारण की आम्हाला गडसुर्लाला पण जायचं आहे. हो, आणि जायचं आहे, तर आम्ही पण आता निघतो. आणि खूप चांगला आहे नजारा, तुम्ही नक्की या फिस्कुटीला. आणि दरबार असल्यामुळे मी अंदरचा व्हिडिओ काढू नाही शकली, त्याच्यामुळे माफ करा. पण खूप चांगली आहे फिस्कुटी, आणि तुम्ही नक्की या इथं.